वाल्याचा वाल्मिकी होणं ही म्हण तर सर्वांनी ऐकलीच असेल. मात्र दक्षिण आफ्रिकेत हे प्रत्यक्षात घडले. एकेकाळचा गँगस्टर, नामचीन गुंड, दरोडेखोर अशी ओळख असणारा जेव्हा देशाचा क्रीडा मंत्री होतो आणि तरुण पिढीला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करतो, ही गोष्ट एखाद्या सिनेमासारखी वाटावी अशीच आहे, पण प्रत्यक्षात हे घडलंय. दक्षिण आफ्रिकेत गॅटोन मॅकेन्झी देशाचे क्रीडा, कला आणि सांस्कृतिक मंत्री झाले आहेत आणि आपला सगळा भूतकाळ विसरून चांगलं जीवन जगण्याचा सल्ला ते तरुण पिढीला देत आहेत. तसंच ते आज दक्षिण आफ्रिकेतील हिरोही झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया तसं काय घडलं त्यांच्या जीवनात की त्यांचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात होऊ दे चर्चा. हे गॅटोन मॅकेन्झी कोण आहेत आणि त्यांचा समाजावर काय परिणाम होणार आहे, चला पाहूयात आजच्या व्हिडिओतून. 10 मार्च 1974 ला मॅकेन्झी यांचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच त्यांचा गुन्हेगारीकडे वळण्याचा प्रवास जणू सुरू झाला होता. ते 5 वर्षांचे असताना त्यांनी प्रत्यक्ष खून होताना पाहिला. 6 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा चोरी केली, तर वयाच्या 12व्या वर्षी ते बंदूक चालवायला शिकले. मॅकेन्झी यांनी प्रथमच बँक लुटली तेव्हा ते मात्र 16 वर्षांचे होते. या गुन्ह्यात त्यांना 7 वर्षांचा तुरुंगवासही झाला. तुरुंगात असताना त्यांनी विचार तर केला की बाहेर आल्यावर सुधारायचं, पण नकळत पुन्हा ते त्याच वाटेला गेले. असंच एक एक टप्पा पार करत सर्वात मोठा गुंड ते झाले. पण एका तुरुंगवारीनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. तुरुंगात एका लहान मुलावर 20 पुरुषांनी केलेला बलात्कार पाहून ते हादरले आणि येथूनच त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मॅकेन्झी यांनी दक्षिण आफ्रिकेतील फ्री स्टेट प्रांतात असलेल्या ग्रुटले तुरुंगातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, तुरुंगात चालणारा वेश्या व्यवसाय आणि इतर अनैतिक गोष्टी कॅमेराबद्ध केल्या. पुढे चालून हेच शूटिंग न्यायालयात महत्वाचा पुरावा ठरलं आणि त्यामुळे तुरुंगातील अनेकांवर कारवाई झाली. तेव्हापासून तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखण्याचं काम त्यांनी सुरू करायचं ठरवलं. आयुष्य सुधारायची संधी हे प्रत्येक वळणावर देत असतं. त्याप्रमाणे मॅकेन्झी यांना एक चांगली संधी मिळाली. आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी गॅटोन मॅकेन्झी यांची कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून नेमणूक केली. आता मॅकेन्झी हे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला लोकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. वन बैजा नाय हा त्यांच्या पक्षाचा नारा आहे. ही एक आफ्रिकन म्हण आहे जिचा अर्थ होतो आम्ही कुणाला घाबरत नाही. मॅकेन्झी गुंड होते तेव्हाही घाबरत नव्हते आणि आता मंत्री झाले आहेत त्यामुळे घाबरण्याचा विषयच नाही. ते निडरपणे आपलं काम करत आहेत. मॅकेन्झी यांचं राहणीमान आणि त्यांची निडर वृत्ती त्यांच्या मतदारसंघातील लोकांना आवडते. देशातील गुन्हेगारी कमी करण्याचा मार्ग म्हणून मॅकेन्झी यांनी कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध कडक मोहीमही राबवली होती. त्यांच्या या कृतीला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. आता मॅकेन्झी यांना क्रीडा मंत्रालय मिळाले आहे. ही जबाबदारी मॅकेन्झी यांना आव्हानात्मक वाटते, मात्र खेळाच्या माध्यमातून मुलांचं भवितव्य बदलू शकतं आणि ते गुन्हेगारी पासून लांबही राहतील यावर त्यांचा विश्वास आहे. आपल्या तरुणपणी मॅकेन्झी भलेही वाईट प्रवृत्तीकडे वळले होते, पण आता मात्र तरुणांचे पाय गुन्हेगारीकडे वळायला नकोत यासाठी कल्पक योजना ते राबवत आहेत. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी होऊ द्या चर्चा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.